झालेली आहे. गाडी कसली झाली फ्रीज एकदम. तर आज या ठिकाणी सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. इन क्रूज आलो. आम्ही चाललेलो आहे फ्रँकफर्टला. पहाटे लवकर बाहेर पडायचा प्लॅन केला कारण की 2 तासावरतीच आहे. आम्ही याचा फर्स्ट टाईम आहे फ्रँकफर्टमध्ये. आणि आत्ता 0 डिग्रीज आहे. म्हणजे म्हणताना 1 म्हणतात ते, पण फील्स लाईक 0. आणि गाडीचं हे हाल का आता डायरेक्ट फ्रोज सगळ्याच गाडीला. हे आहे स्टुटगार्टचं सेंट्रल स्टेशन. ऑलमोस्ट फ्रँकफर्टपाशी पोहोचला आता आपण. हे शेवटचं स्टेशन आहे मॅनहाईम बानहॉफ. इथून आता फ्रँकफर्टची ट्रेन पकडायची. म्युनिकची पण आहे. काय करायचं मग? तर आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे फ्रँकफर्टमध्ये. पोचलेलो आहे फायनली. मेघाला बरेच दिवस झालं फिरवायचं होतं फ्रँकफर्टमध्ये आणि आज तो चान्स मिळाला. सो हे जे आहे फ्रँकफर्टमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाईम आलेलो ऑक्टोबर 14 ऑक्टोबर, त्यावेळी या हॉटेलमध्ये राहिलो होतो. सो हे मेघाला दाखवायला आणलं मी. या स्ट्रीट्सवरती सगळ्या फिरत होतो. हे जे समोर रेस्टॉरंट आहे, या रेस्टॉरंटमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. पिझ्झा आणि पास्ताचं आहे. आजचा नाश्ता फ्रँकफर्टमध्ये. आजचा नाश्ता बाहेर क्रिसमस मार्केट भरलं. फ्रँकफर्ट सिटी बघायचं चालू आहे. पॅक झाले पूर्ण थंडीमध्ये. 0 डिग्री आहे. 0 डिग्री मे बी मायनसमध्ये पण आहे. हे आहे फ्रँकफर्टचं ओल्ड सिटी, ओल्ड टाउन. आणि चर्च आत्ता मास चालू झाला आहे. दिसत नाही आता इथनं. आतमध्ये काय अलाउड नव्हतं जायला, त्यांचं ते प्रेयर चालू असल्यामुळे. म्हणून आम्ही आलो बाहेर. थंडी आहे भरपूर. चर्च बघून झालेलं आहेत. आता ब्रिजेस बघायचे आहेत. हे कुलूप लावलं त्याच्यावरती.
या ब्रिजेसवरती. लव्ह लॉक ब्रिज असं म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम करता त्याचं नाव लिहायचं या लॉकवरती आणि चावी पाण्यात टाकून द्यायची, म्हणजे ते प्रेम अमर राहील अशी समज आहे. इथं पॅरिसमध्ये असाच एक ब्रिज होता, त्याला लव्ह लॉक ब्रिज म्हणायचे, आणि तो ब्रिज तुटला ॲट दी एंड. लॉकचं वजन एवढं झालं त्यावरती तो तुटला ब्रिज. सिनेमॅटिक मोड ट्राय करायचं चालू आहे. ही आहे फ्रँकफर्ट सिटी. पाठीमागं आहे ब्युटिफुल स्कायलाईन. इकडे आहे चर्च. मी मागाशी गेलो होतो चर्च इकडे. पण आय डाऊट माझा आवाज आहे ना. हे जे बदकं आहेत, आता या स्वॉन्सवरती मी फोकस करू शकतो विदाउट एनी हेजिटेशन. अगस्त्य आणि कबीर. थंडी वारा काय आहे का नाही, आम्हाला जॅकेट घालून थंडी लागते. तर अशा तऱ्हेने फ्रँकफर्ट फिरायला चालू आहे. सरळ अच्छा तो ब्लर हा, पण ठीक आहे. त्याच्यामध्ये खूपच वाईट दिसतं, व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी असं केलं. खूप थंडी आहे, एक्स्ट्रीम थंडी. पाठीमागं ब्युटिफुल स्कायलाईन, ऑल्दो सिनेमॅटिकमुळे ब्लर दिसणार. आणि ही युरो साईन, कारण की फ्रँकफर्ट हे फायनान्शियल हब आहे जर्मनीचं, आणि मोस्टली इथे सगळ्या बँक्स आणि त्यांच्या ऑफिसेस आहेत बॅक साईडला. आणि मेगा. आता आम्ही आलेलो आहे मेन टावरला, जे की आय थिंक फ्रँकफर्टमधलं मोठं टावर आहे. सो आत्तापर्यंत बुर्ज खलिफा डन, मी लंडन 4 जाऊन आलो, आणि टी टावर फ्रँकफर्टचं नाही स्टुटगार्टचं, आणि फ्रँकफर्टची पण टॉलेस्ट बिल्डिंग. लेट्स गो. ह्याची लिफ्ट बघूया किती फास्ट आहे. तुझ्यासाठी कसं काय असलं, बुर्ज खलिफा बघून आले तू. नाही फास्ट आहे, पण म्हटलं स्पीड दाखवली ते नाही. 37 चांगलं चांगलं. कान पॅक झालं. सो अशा तऱ्हेने फ्रँकफर्टच्या टॉप फ्लोअरला पण आलेलो आहे. ओके. अरे हे ओपन आहे ऑब्झर्वेशन डेक, नाही का? म्हटलं क्लोज्ड असेल. अरे बाप रे बाप, लय वारा आहे इथं वरती, एक्स्ट्रीम वारा आहे, आणि व्ह्यू आहे असा. वारं भरपूर आहे आणि एक्स्ट्रीम गार आहे. मला माहिती नाही आवाज येणार आहे का नाही. या की हो तुम्ही पण फ्रेममध्ये. कसं वाटतं? खूप गार. 54 आहे. 54th फ्लोअर आहे, आणि आम्ही थोडं वरती चालत आलो. हां, ऑलमोस्ट 56-57 फ्लोअर आहे हा. आणि मी ह्याच्या लोवेस्ट मला वाटतं 64च आहे, 74 फ्लोअर आहे.
आणि बुर्ज खलिफा तर काय 123 फ्लोअरची होती. सो आम्ही आत्ता एवढं उंचीवरती की फ्लाईट्स चांगलंच जवळ वाटतात ॲक्च्युली, पण बऱ्यापैकी लांबच आहे. ह्या ब्रिजवरती होता आम्ही मगाशी. तिथून चालत इकडे आलो. ह्या बिल्डिंग पाशी पण जायचं आहे, ही जी आहे सिलेंड्रिकल, तिथे पण जायचं आहे आत्ता. हे आहे सेंट्रल स्टेशन. कुठून आलो आपण? इथून आलो आपण. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथून आलो आपण. हां, ह्या बागेतून ह्या त्याचे गार्डन छोटे, तिथून आलो आपण. अच्छा, म्हणजे ह्या ब्रिज पासून आलो असं म्हणायचं तुला? ओके ओके. ते सेमच दिसतात यार सगळे ब्रिज. ओ अच्छा, हां, तो लव्हलॉक ब्रिज इथे आहे. तो जो आहे तो लव्हलॉक ब्रिज आहे. तिथं आम्ही फोटोज वगैरे काढत होतो. आणि तिथून इकडे असं करून इथून इथं आलो. हा ना, ऑफिस कसलं आहेत ना यांचे. आपण त्यांच्या काय काम करतो बघायचं. कामात कोण माणसंच नाही आहेत, कोण काम करते नाही. काय मोस्टली ब्लँक आहेत, मोकळे आहेत. हे आहे एंट्रन्स मेन टॉवरची. तिथून सिक्युरिटी चेक आणि मग इथून डायरेक्ट वरती लिफ्टमधून टॉप फ्लोअरला. TV टावर जो आहे, TV टावर नाही काय, मेन टावर जे आहे ते बघून झालेला आहे. आता जरा पेटपूजा, भूक लागली आहे. थंडीमध्ये एक्स्ट्रीम भूक लागते थंडीमध्ये, काय कंट्रोल होत नाही अजिबात. आता आम्ही कुठे गेलो, माझं बोट इथे वरती होतो, त्याचे टावर तिथे. आता आम्ही आलो आहे खाली. हे इथे एक फेमस आहे ऑल्ट ऑपरा. हे थोडक्यात हॉल आहे हा. इथे मोठे कॉन्सर्ट्स, म्हणजे फेमस लोक आहेत किंवा काही शोज असतील, काय म्हणतात आपल्या इथं, नाटक करतात आपल्या इथं. सभागृह नाही, असं जाऊन करतात नाट्यगृहामध्ये. तसं हे आहे, हे सभागृह म्हणतो मी. मस्त जुनी ही 1800च्या काळातली बिल्डिंग आहे. मी काय रिबिल्ड केली परत त्यांनी, रेनोव्हेशन. हां, चर्च पण 1840 च्या आसपासच्या काळात. ते वर्ल्ड वॉरमध्ये बॉम्बिंगमुळे ते सगळं काळा वेळ पडलं होतं. हो, मस्त. काय ते फ्रँकफर्ट लिहिलं का? आय थिंक फ्रँकफर्ट लिहिलं. थंबनेलसाठी फोटो काढायचा आहे इथे. मस्त लंच ब्रेक घेतलेला आहे आम्ही. पिझ्झा. अशा तऱ्हेने आमचा दिवस संपत आहे, मस्त सनसेट सोबत. आणि आम्ही चाललेलो आहे माघारी, घरी. विंटर बांगला सुद्धा माघारी चाललेलो आहे आम्ही. आणि आम्हाला सनसेट निघले. सिग्नल सुटला, लाल झाला सिग्नल. लोकांचा फॉलो करावा लागतो इथं. मस्त रे, एक नंबर. अशा तऱ्हेने आमचा दिवस संपलेला आहे त्या सुंदर सनसेट सोबत. आणि आम्ही घरी जाणार आहे आता या ट्रेनमधनं.